हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, जीवन एक अश्वमेध या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. तसेच आयुष्य खूप कठीण आहे मित्रांनो. दुःखाला धक्का देत आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. कंटाळवाणा चेहरा बाजूला सारत चेहऱ्यावरती स्मित हास्य ठेवा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ स्किप करू नका, कारण अर्धवट माहिती नुकसान करते. त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, मी 5वीला होतो आणि एकदा सरांनी मला असं उभं केलं आणि मला विचारलं, पर्यावरण म्हणजे काय? पर्यावरणाची काय व्याख्या असेल ते मला सांग आणि सर्वांना सांग. असे ते पुढ्यात मला बोलवलं. त्यांच्या बाजूला मी उभा राहिलो आणि पर्यावरणाची व्याख्या सांगितली. तर ती अशी होती की आपण ज्या परिसरात किंवा आपण ज्या निसर्गात राहतो, आपला अवतीभोवतीचा जो परिसर आहे त्याला पर्यावरण असे म्हणतात. तर लहान वयात सर्व मुलं म्हणजे हसायला लागली, मुलं मुली, की राजने काहीतरी चुकीचं सांगितलं. ठीक आहे, सर बोलले हसू नका, त्याने जे सांगितलंय ते बरोबर आहे. कारण आपण पर्यावरणाशी खूप निगडीत आहे. आपण पर्यावरणाचा एक भाग आहे. निसर्गाचं आणि मानवाचं नातं खूप म्हणजे घनिष्ठ आहे. पण आज माणूस पर्यावरणाशी चुकीचं वागतोय असं मला वाटतं. आज तुम्ही बघत असाल, कुठे महापूर आहे, कुठे दुष्काळ आहे, कुठे शेती उद्ध्वस्त होते, जीवितहानी होते. अशी भरपूर उदाहरणं तुम्ही बघितली असेल, न्यूजच्या थ्रू बघितली असेल, तुम्हाला सोशल मीडियाच्या थ्रू बघायला मिळत असेल. असं चालू आहे. मग हे सर्व चालू आहे, हे का चालू आहे? हे थांबत का नाही आहे? आता 2 महिने झाले की उन्हाळा लागेल. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे तापमान वाढ जास्त होईल, टेम्परेचर जास्त वाढेल. मग या गोष्टींना कारणीभूत कोण? शालेय जीवनात असताना झाडे लावा, झाडे जगवा ह्या घोषणा आपण सर्वजण देत असायचो. पण खऱ्या आयुष्यात आपण बघतो, वृक्षतोड जास्त प्रमाणात होत असल्याने हवामानातील किंवा निसर्गातील जे असंतुलन ढासळत आहे, त्यामुळे या गोष्टी घडतात. मग या गोष्टींना कारणीभूत कोण? आपण बोलतो निसर्ग खूप क्रूर आहे, निसर्ग असं आहे तसं आहे, निसर्गाला दोष देतो. पण या चूक कोणाची? तर मानवाची आहे. मानव निसर्गाशी क्रूर वागतो. लहान असताना मित्रांनो, बाबांसोबत मी जेव्हा शेतात जायचो, तेव्हा शेताचा जो बांध असतो, तुम्हाला जर ग्रामीण भागातले असतील तुम्हाला सर्व माहित असेल की बांध असतो, त्या बांधवर बसायला अशी भरपूर झाडे असायची. म्हणजे पूर्ण हिरवगार असं रान असायचं पूर्ण. आता झाड राहिली नाहीत. जेवणाचा डबा त्या झाडाखाली खात असताना असा विचारायचा, किती मस्त आहे, किती छान वाटायचं. पण आजकाल झाडच राहिली नाही, बसायला झाड राहिली नाही. निसर्गामध्ये बदल होत चाललेला आहे. कधी तापमान वाढतं तर कधी लो होत आहे. आता तुम्ही बघत असाल, उन्हाळ्यामध्ये सुद्धा पाऊस पडतो, पावसाळ्यामध्ये ऊन पडतं. म्हणजे ते हवामानाचा जो बदल आहे त्यात पण खूप मोठा फरक आढळतो आपल्याला. भविष्यात मित्रांनो, आपण येणाऱ्या पिढीला झाड दाखवू. हे कडुनिंबाचं झाड, हे निंबाचं झाड, निलगिरीचं झाड, असं भविष्यात येणाऱ्या पिढीला आपण दाखवू. हे सत्य आहे. कारण ज्याप्रमाणे निसर्गाचा ऱ्हास होतोय, वृक्षतोड होते, पाणी म्हणजे अतिवृष्टी होणे, ढगफुटी होते, असे जर परिणाम, निसर्गाचा बदल, खूप मोठे कारण आहे त्या गोष्टीला. आज जिवंत उदाहरण घ्यायचं सांगितलं तर न्यूजमध्ये, पेपरमध्ये तुम्ही बघितलं असेल की बिबट्यांचा जो म्हणजे बिबटे आता रस्त्यावर उतरलेत, कारण त्यांना राहण्यासाठी जागाच राहिली नाही. कारण त्यांची जी घरं आहेत ते उद्ध्वस्त ही मानवानेच केली.
मानव कुठेतरी कारणीभूत असल्यामुळे निसर्ग सूट घेत नाही मित्रांनो, तो कृती करतोय. हा समतोल निसर्गाचा राखण्यासाठी प्रत्येकाने एक तरी झाड लावायला पाहिजे, त्याचं संगोपन केलं पाहिजे. कारण कोरोनामध्ये बघितलं असेल तुम्ही की ऑक्सिजन अक्षरशः आपल्याला पैशाने विकत घ्यावा लागला. जीवन जगण्यासाठी अक्षरशः आपल्याला ऑक्सिजन विकत घ्यावा लागतो. ही परिस्थिती भविष्यात आपल्यावर येऊ नये यासाठी एक तरी झाड प्रत्येकाने लावायला पाहिजे मित्रांनो. त्याने होईल असं की जी ग्लोबल वॉर्मिंग आहे त्याचं म्हणजे तापमान वाढ कमी होईल. आपल्याला निसर्गातून प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन फ्री मध्ये मिळतो. आणि माणसाचं कसं आहे, जी गोष्ट फ्री मध्ये मिळते त्या गोष्टीची किंमत राहत नाही. भविष्यात एक दिवस असा तरी बघावा लागणार आहे की आपल्याला ऑक्सिजन विकत घ्यावा लागणार आहे पैशाने. पैसा देऊन तरी ऑक्सिजन मिळणार नाही मित्रांनो, एक सत्य आहे. कारण जसे दिवस चालू आहेत वृक्षतोड जास्त प्रमाणात होते. निसर्गाचा जो समतोल आहे तो ढासळलाय कुठेतरी. म्हणून ढगफुटी होते, दुष्काळ पडतोय, शेतीचं नुकसान होत आहे, जीवितहानी होते. असं चालू आहे. याला कुठेतरी मानव कारणीभूत आहे. तसेच तुम्ही बघितलं असेल पाणी महत्वाचं आहे. जल ही जीवन है असं कुठेतरी स्लोगन ऐकलं असेल किंवा बघितलं असेल. अतिरिक्त पाण्याचा वापर काही जण करतात तर तो थांबला गेला पाहिजे. कारण पाण्याचा जास्त अतिरिक्त वापर आज भरपूर ठिकाणी पण बघायला मिळतो की गरज नसताना सुद्धा नळ ऑन असतात. भविष्यात असा पण दिवस येईल की पाणी सुद्धा जगण्यासाठी विकत घ्यावं लागेल. जसं आपण पाण्याची बॉटल घेतो तसं पाणी सुद्धा विकत घ्यावं लागणार. कारण निसर्गच राहणार नाही. पाण्याचे जे स्रोत आहेत ते कमी आहेत. नदी नाळे जे काही धरण असतील त्यामध्येच पाणी राहणार नाही, तर पाण्याचे स्रोत असतील ते कमी होतील, तर पाणी भविष्यात मिळणार नाही मित्रांनो. जो साठा आहे तो संपत चाललेला आहे पाण्याचा. वृक्षतोड जास्त प्रमाणात होते, पाऊस जास्त प्रमाणात पडतो, अतिवृष्ट ढगफुटी होते. कधी इतका पाऊस पडतो की शेतीचं भरपूर प्रमाणात नुकसान होतं, काही शेती तर वाहून जाते. या गोष्टी मनाला चटका लावतात. कुठेतरी अशा गोष्टी घडतात ना तर असं वाटतं अरे किती नुकसान झालं. पण त्या नुकसानी मागचं कारण आपणच आहोत, माणूसच आहे. निसर्गाचा एक नियम आहे, एक झाड तोडलं तर जे झाड तोडलं ते किती वर्षाचं होतं हे बघून त्याच्या वयाप्रमाणे झाड लावली पाहिजे. सपोज की एका झाडाचं वय 50-60 वर्ष आहे तर तितके झाड लावायला पाहिजे. पण असं माणूस करतोच काय? अर्धा तास 1 तास झाड तोडून टाकतो. की झाड मोठं व्हायला किती वर्ष लागतात. येणाऱ्या पिढीला काय झाड माहित नसणार आहेत. त्यांना फोटोमध्ये आणि पाणी एखाद्या म्हणजे त्याच्यासाठी पाणी असतं ना ते पण आपण अशा थ्रू मध्ये दाखवू. जसं ते एखादी संग्रहालय असतं ना त्यामध्ये की हे बघा येणाऱ्या पिढीला असं दाखव, हे बघा हे पाणी आहे. आजकाल भविष्याचा विचार केला तर या गोष्टी नक्की घडतील. की येणाऱ्या पिढीला आपण हेच दाखवू की हे बघा हे पाणी असं होतं, हे झाड असं होतं, असं आपण दाखवू. हे नक्की होणार आहे. माणूस निसर्गाशी खेळतोय, निसर्ग एक दिवस खेळेल, सर्वांशी खेळेल असं नक्की होईल आणि ते होत आलेलं आहे. म्हणून मित्रांनो जेवढं होईल तेवढं जास्त पाण्याचा वापर टाळा. अतिरिक्त पाण्याचा वापर, एक तरी झाड लावा. निसर्ग आपल्याला खूप देत आलेला आहे, आपण पण निसर्गाला काहीतरी दिलं पाहिजे. मला वाटलं हा विषय आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला गेला पाहिजे. सर्व हुशार आहेत, माझे मित्र सर्व हुशारच आहेत, पण एक नवीन संकल्प, एक नवीन विषय ज्या विषयावरती सर्व बोलतात बघतात पण ऍक्शन नाही करत. मग म्हटलं चला या विषयावरतीच बोलायला पाहिजे. मग असा संकल्प केला की महिन्याला 3 तरी झाड जगवायची. 10 झाडं जगवा, 100 झाडं जगवू नका, फक्त 10 झाडं जगवा महिन्याला.
आपल्या अवती भोवती कुठे असेल तिथे जागा मिळेल त्या ठिकाणी, त्याने होईल असं की तो निसर्गाचा जो समतोल आहे तो राखला जाईल. मित्रांनो, आता नैसर्गिक आपत्ती येते त्यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान होतं. जगाचा पोशिंदा म्हटला गेलेला शेतकरी, त्यामध्ये स्थलांतर करावं लागतं, बेघर होतात काही परिवार, कारण सर्व वाहून जातं ना. त्यामध्ये पाणी, अन्न टंचाई भासते, आर्थिक नुकसान होतं, मानसिक आघात होतात. आणि या सर्व गोष्टीचा फटका मिळतो ग्रामीण भागाला, कारण त्या ठिकाणी मदत उशिरा मिळते. हे तर आपल्या सर्वांना माहित आहे. एखादं जर पावसाचं प्रमाण जास्त झालं, पाऊस जास्त पडला किंवा अतिवृष्टी झाली तर त्या गोष्टी तर उद्भवतात. त्यासोबतच एक गोष्ट महत्वाची उद्भवते, कारण हे सर्व ठीक म्हणजे व्यवस्थित करण्यासाठी कालावधी लागतो. त्याचा परिणाम असा होतो, आपण फक्त वन थ्रू बघतो, एक वन साईडने बघतो की पाऊस पडतो, त्याने शेतीचं नुकसान होतं, स्थलांतर केलं जातं, बेघर होतात लोक, अन्न टंचाई, अशा भरपूर गोष्टींचं आर्थिक नुकसान होतं. त्यासोबतच मानसिक आघात होतात. आता ज्याची शेती वाहून गेली त्याला असं वाईट वाटतं की अरे मी एवढं पिकवणार होतो, तोंडातला घास माणसाचा वाहून जातो. ते दुःख, त्या दुःखामुळे माणसं खचतात, मानसिक आघात होतो. तो आघात भरता येत नाही, कारण तोंडातला घास गेला तर कसं वाटेल. म्हणून त्यासाठी निसर्गाचा जो समतोल आहे तो राखण्यासाठी वृक्षतोड थांबलीच पाहिजे. हे सर्व होत असताना काही ठिकाणी असं पण बघितलं असेल की रोजगार व शिक्षणावर या गोष्टीचा परिणाम होतो, कारण सर्व म्हणजे अर्थव्यवस्थेवर पण परिणाम होतो. काही गोष्टीचा रोजगार असतो तो खंडित होतो, शिक्षणावर त्याचा परिणाम होतो, कारण सर्वत्र पाणी असल्यामुळे शाळा बंद केल्या जातात. म्हणजे हे असं चालूच राहणार आहे. शिक्षणावर तर खूप मोठ्या या गोष्टीचा परिणाम होतो. अतिवृष्टी झाली, जास्त पाऊस पडला, शाळा बंद, कॉलेजेस बंद, कारण जाण्या येण्याचे मार्ग बंद, सर्व गोष्टींचा होतं. म्हणून आपण काय करू शकतो, मगाशी बोललो की प्रत्येकाने एकतरी झाड लावण्याचा संकल्प घ्या. पाणीचा जो काय अतिरिक्त वापर असेल तो बंद करा. आपण करू शकतो, आपल्यापासून सुरुवात करा. आणि महत्वाचं म्हणजे नियम पाळून बांधकाम करा. काही ठिकाणी बघितलं असे वृक्षतोड करून बांधतात, तर काही नियम पाळून, सरकारने काही नियम पाळून ते घर बांधकाम करा. जनजागृती करा. आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि काय माझं चुकलं असेल तर खाली कमेंट्स करा. विचारांची देवाणघेवाण जिवंतपणाचं लक्षण आहे. त्यासोबतच आजच्यासाठी एवढंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.